रेल्वेमध्ये रेल्वे लोकलमध्ये होणारे वाढते गुन्हे आणि त्या गुन्ह्यांना अडवण्यासाठी कुठेतरी रेल्वे प्रशासनाकडून किंवा इतर रेल्वे सुरक्षा बल असेल, जीआरपी असेल, यांच्याकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ठाणे शहराचे स्टेशन मास्टर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. अपर्णा देवधर मॅडम. तर मॅडम, गुन्हे वाढतायत लोकलमधले. अलीकडे गुन्हे फक्त शहरांमध्ये होत होते, मात्र आता स्टेशन परिसरात देखील रक्तरंजित सडा जो आहे तो उभारला जातोय, कुठेतरी चाकू हल्ला होतोय. तर काय वाटतं मॅम, आपल्या ठाणे शहरासंदर्भात काय अशी परिस्थिती आहे? ठाणे स्टेशनबद्दल म्हणालात तुम्ही, तर आपल्याकडे असं कुठलाच गुन्हा अद्याप तरी झालेला नाही आहे. मी आल्यापासून ऐकलेलं नाही आहे. मला आता 8-9 महिने झालेत, काही ऐकलेलं नाही आहे. आणि आपलं खूप सेफ आहे, त्यातल्या त्यात खूप सेफ आहे. आणि आपले जे RPF आहे, GRP आहे, ते सतत त्यांचं ह्याकडे लक्ष असतं आणि सतत ते तैनात आहेत. बेसिकली सेफ्टी, पॅसेंजर्सच्या सेफ्टीसाठी ते तैनात आहेत. त्यामुळे आपण खूप सेफ आहोत असं म्हणायला हरकत नाही. ठाणेकर नागरिक सेफ आहे असं तुम्ही सांगताय, आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या RPF असेल, म्हणजे रेल्वे सुरक्षा बल असेल, GRP असेल, यांच्या यंत्रणा मजबूत आहेत. त्याचप्रमाणे मॅम, आता येऊन तुम्हाला 8-9 महिने झालेत. आज नारी शक्तीमुळे असा हा प्रश्न होतो की इतर ठिकाणी देखील स्टेशन मास्टर आहेत, महानगरपालिकेच्या ज्या महापौर आहेत त्या देखील महिला आहेत, आणि स्टेशन मास्टर देखील महिला. त्यामुळे कुठेतरी ठाणे शहरात नारी शक्तीचं प्रबोधन आहे का? नारी शक्तीचा प्रभाव आहे की नाही हे सांगण्यापेक्षा मी म्हणेन की बरेच, तुम्ही सगळ्यांना माहिती असेल की पुरुष त्या मानाने मल्टीटास्किंगमध्ये थोडेसे मागे असतात आणि नारी ज्या असतात त्या मल्टीटास्किंगमध्ये खूप त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे बहुतेक त्या सगळ्या बाजू एखाद्या वेळेस त्यांना हँडल करता येत असेल, त्यामुळे सुद्धा असू शकतो असं आपण म्हणू शकतो. आणि आम्ही आमच्या बाजूने घेऊया ती गोष्ट. तर मॅम, अजून एक प्रश्न होता की ठाण्यातील नागरिकांसाठी अजून सेफ्टीसाठी म्हणजे मेटल डिटेक्टर वगैरे असेल, काही अशी यंत्रणा राबवण्यात येतील का? म्हणजे आपण ऑलरेडी ईस्टला, आपल्या वेस्टला बॅक स्कॅनर वगैरे लावलेले आहेत. त्यामुळे त्याचा नक्कीच ह्या गोष्टीला उपयोग होईल. आणि बाकी पण आता मोठे मोठे प्रकल्प आहेच. ईस्टला पण सॅटिस तयार झालं की तिकडे ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच येतील. म्हणजे पुढे ठाण्याचं नक्कीच जो स्वरूप आहे तो बदलेल आणि त्याच्यात अजूनही संरक्षण वाढेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि तेच आम्ही कन्वे करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. मुंबईत लोकलमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांना कुठेतरी रोखण्यासाठी नेमकं RPF असेल, रेल्वे सुरक्षा बल असेल, रेल्वे प्रशासन असेल किंवा GRP म्हणजे लोहमार्ग पोलीस असेल, यांनी काय करावं हे थोडक्यात ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाकडून जाणूया. कारण का ठाणेकर हा नियमित प्रवास करणारा वर्ग आहे. लोकलने तो मुंबईच्या दिशेने किंवा डाऊनच्या दिशेने जात असतो. अशा स्थितीमध्ये ठाणेकरांच्या मनात काय नेमकं येतं या खून प्रकरणात ते जाणून घेऊया. नमस्कार साहेब, आपलं नाव काय? माझं नाव देवीदास पांडुरंग सुर्वे. तर सर, गेल्या काही आठवड्यापासून म्हणजे तुम्हाला माहिती असेल, अंधेरी चर्चगेट असेल किंवा ह्या CSMT मध्ये झालेला जो प्रकरण असेल किंवा माहीममध्ये चाकू हल्ला झाला, या संदर्भात तुम्हाला तर माहितीच असेल. आता नियमित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये कुठेतरी आता भीतीचं वातावरण आहे, कुठेतरी धास्ती आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की ह्याच्यामध्ये कोण नेमकं जबाबदार असेल? याच्यामध्ये नेमकं जबाबदार तर हे बाहेरून आलेल्या लोकांचा जास्तीत जास्त हे असतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी सिक्युरिटी वगैरे चांगली ठेवावी पाहिजे. प्रत्येक डब्यामध्ये एक गार्ड्स पाहिजेच. आणि त्यांनी पाठवायचं आतमध्ये तर त्याला चेकिंग केल्याशिवाय आतमध्ये पाठवू नये. म्हणजे थोडक्यात एक असा प्रश्न होता, RPF आहे, GRP आहे, त्यांनी ठाणे रेल्वे स्टेशन असेल, परिसर असेल, त्यांच्यामध्ये येण्यासाठी जर मेटल डिटेक्टर लावला, बॅक स्कॅनर लावले, त्याच्यामुळे कुठेतरी असे प्रसंग टळतील का? टळतील ना. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, एकही डोअर इन आउट बस, दुसरं असे खुल्लं ठेवू नये. खुल्ले ठेवल्यास मग काय होणार, लोक जाणार येणार असे खुल्ले जातात. बरोबर. पण येणारा जे असतं याच्यामध्ये तुम्ही हे ठेवला तर येणारा चेकिंग होऊनच येईल. बरोबर. पण सर, आता नियमित बघायला गेलो तर ठाणे रेल्वे स्थानकातून 10 ते 12 लाख लोक प्रवास करतात, म्हणजे नियमित तेवढं चाकरमानी वर्ग आहे. पण जर तसे मेटल डिटेक्टरने एकेका पाठोपाठ जर रांगेत अशा राहिल्या नाही, रांगेत ठेवायचेच नाहीत ना. मोठा डोर आहे, मोठा डोर ठेवायचा आणि त्याच्यात दोन्ही साईडला कॅमेरा, CCTV कॅमेरे बसून ठेवायचे, म्हणजे माहिती पडते कोण गेला कोण आला. कमीत CCTV वरनं 20 फुटावरचा तर माणूस
अट्रॅक्शन आढळून आढळून जाईल ना. बरोबर बरोबर. अजून त्याचप्रमाणे जे माथे फिरू आता वाद करतायत, जे वार करून चाकू हल्ला करतायत, त्यांना आटोक्यात आणण्यासाठी किंवा जे नशेखोर आता नियमित रेल्वे स्टेशनवरती पडलेले असतात त्यांच्या संदर्भात काय करावं असं वाटतं तुम्हाला? आता हे नशेखोरांना तर घेऊन जायला पाहिजे पोलिसांनी. ते पडीक हो. असतात जे रेल्वे स्थानकांवर. यांचा हा काम कुणाचा आहे? सिक्युरिटी आणि पोलीस लोकांचा आहे. बरोबर त्यांनी याच्यावरती जास्त नियंत्रण आणलं पाहिजे. धन्यवाद काका आपण त्या माहितीबद्दल. तुम्हाला काय वाटतं रेल्वे स्टेशनवरती नियमित सुरक्षाचं जो उल्लंघन होतोय, म्हणजे रेल्वे स्टेशन असेल किंवा लोकलमध्ये आता अलीकडेच रक्तरंजित सडा झाला, एका 22 वर्षीय तरुणावरती हल्ला केला माथे फिरूने. खूप म्हणजे एकदम अवघड गोष्ट झालेली. आज जर कोणाला एखादा पोरगा आहे तो घर चालवतोय, त्याच्यासाठी हे उत्तर भारतीय म्हणजे असं मी कोणाला बोलत नाही, कोणत्याही देशातले पोलीस रक्षकांनी जास्त कंट्रोल ठेवावं. जसं आता तिकीट नसेल तर त्याच्यावर कारवाई करतात ते, तसं सगळीकडे चेकिंग केली पाहिजे. पोलीस प्रशासनाने ध्यान दिलं पाहिजे, कारण की ते छोटंसं काय गोष्ट असेल, जर TCला कोण उलटा बोलला, आता एक आपला मराठी पोरगा असेल, तो डिप्रेशनमध्ये असेल, तो उलटा बोलला तर ॲक्शन लगेच घेतात रेल्वे पोलीस पण, सिटी पोलीस पण ह्याच गोष्टीवर जर त्यांनी जास्त ॲक्शन घेतली, सगळ्यांना चेकिंग हे करून, तुम्हाला संशय येत आहे, तुम्ही फक्त काय संशय आले तर तिथं तुम्ही दाखवतात पब्लिकला. जर तुम्ही हे जर सगळ्यांवर केलं, तुम्हाला संशय येतो, तुम्ही चेक करा. आणि याच्या पुढं तर झालं नाही पाहिजे. आज 22 वर्षाचा यंग तरुण जर जातोय आणि तो पोरगा ज्यांनी पण केलंय तो काय नशेत आहे काय नाही, हे नशेखोर आता हे जे बसतात रात्रीचे आपल्यासारखे लोक कुठून गावावरनं येतात किंवा एकटा पोरगा येतोय, हे नशेखोर त्यांना चाकू हे दाखवून रेल्वेच्या आतमध्ये जर करतात कॅमेरामध्ये, तर पोलिस काय करतात? ठाणे रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक असून इथे सुरक्षा कायम आहे असं स्टेशन मास्टर अपर्णा देवधर यांचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे काही मेटल डिटेक्टर असतील, काही वेपन डिटेक्टर ज्या मशीन असतील त्या देखील इथे उभारण्यात आल्या. त्याचप्रमाणे ठाणे रेल्वे सुरक्षा बल असेल, GRP लोहमार्ग पोलीस ठाणे असतील किंवा स्वतः रेल्वे प्रशासन याची दक्षता घेते की कुठल्याही प्रकारचे ठाणेकर नागरिकांना त्रास होऊ नये, त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.